सुरुवातीलाच बातमी अतिशय मोठी आहे। डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय, कारण युवा सेना प्रदेश सचिव दीपक म्हात्रे यांनी सोडचिठ्ठी दिली आहे। तर दीपेश म्हात्रे आज ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत। हजारो कार्यकर्त्यांसह दीपेश म्हात्रे हा पक्षप्रवेश करतायत, तर माजी नगरसेवक जयेश म्हात्रे हे देखील ठाकरे गटात जात आहेत। दीपेश म्हात्रे डोंबिवलीत विधानसभा लढण्याची शक्यता वर्तवली जाते। म्हात्रे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची सध्या मोठी गर्दीही झाली आहे। त्यामुळे डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बघायला मिळतोय। युवा सेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी सोडचिठ्ठी दिली आहे। या संदर्भात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अमजद, आपण बघतोय विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच आता अनेक राजकीय घडामोडी घडतात। खास करून डोंबिवलीमधलं चित्र जर बघायला गेलं तर शिवसेना शिंदे गटातले खरं तर युवा सेना प्रदेश सचिव होते, त्यांनी आता सोडचिठ्ठी दिली आणि ते ठाकरे गटात जात आहेत। नेमकं कारण काय कळू शकलंय का? अगदर बरोबर आहे वर्षा। डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे, कारण की खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय युवा सेना जे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे ज्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती आणि अनेक पदावर होते ते, आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे बंधू आहेत माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, आणखी काही नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत, तर ते आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहे। शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातो, कारण की दीपेश म्हात्रे यांच्या या भागात वर्चस्व आहे आणि त्यामुळे हा शिंदे गटाला मोठा धक्का आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जे उमेदवार आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात दीपेश म्हात्रे हे निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे, कारण की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे। मात्र या प्रवेशानंतर आता डोंबिवलीत राजकारण तापलं आहे, कारण की शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातो। आणखी काही प्रवेश यानंतर देखील होणार आहेत, त्यामुळे आता शिंदे गट हा डॅमेज कंट्रोल कसा करतो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा, अमजद, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय शिवसेना शिंदे गटाला डोंबिवलीमध्ये मोठा धक्का बसला आहे, कारण माजी नगरसेवक जयेश म्हात्रे हे देखील आता ठाकरे गटात जात आहेत। हजारो कार्यकर्त्यांसह हे सध्या पक्षप्रवेश करणार आहे डोंबिवलीमध्ये, त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का लागल्याचं बोललं जात आहे। युवासेना प्रदेश सचिव दीपक म्हात्रे यांनी सोडचिठ्ठी दिली आहे। त्यांच्यासह हजारो कार्यकर्ते आज शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश करत आहेत। विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच अनेक हालचाली होत आहेत, अनेक घडामोडी घडत आहेत आणि त्याच घडामोडींच्या अनुषंगानं डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बघायला मिळतोय।